हिरव्या वाटाण्याच्या आजपर्यंत तुम्ही खूप रेसिपीज पाहिल्या असतील, पण ही रेसिपी नक्कीच तुम्ही पाहिली नसेल कुठे. नमस्कार, मी प्रियाज किचन फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण हिरव्या वाटाण्यापासून ढोकळा बनवणार आहोत. अगदी वेगळी रेसिपी आहे आणि अगदी सोपी, घरातल्या सामानामध्ये तयार होणारी. सगळं सामान एका वाटीनेच मोजलं. 1 वाटी मटार घेतले हिरवे, दही आणि बारीक रवा, कोथिंबीर, 1 इनोचं पॅकेट आणि लिंबू, आलं आणि 2-3 हिरव्या मिरच्या. आता बारीक रवा घेतला आहे मी या बाउलमध्ये आणि तेवढंच दही घेतलं आहे. आता आपण वाटण तयार करून घेऊया याच्यासाठी लागणारं. आता एका मिक्सरमध्ये मी हिरवे वाटाणे घालते. आपण याला काहीही बॉईल वगैरे करून घेतलेलं नाही आहे, कच्चेच टाकते आहे मी याच्यामध्ये. आणि यातच आपल्याला आता हिरवी मिरची टाकायची आहे. थोडेसे तुकडे करून घेते मी हिरव्या मिरचीचे. अगदी 2-3च घातलेले आहेत, तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता, कमी जास्त करून. आणि हा आल्याचा छोटासा तुकडा घेतला आहे, कट करून घालते मिक्सरमध्ये. आणि आता हे सर्व आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. पाण्याची गरज असेल तसं पाणी घालून वाटू शकता. आता यात थोडीशी कोथिंबीर घालते मी वरून. आता हे पण मी व्यवस्थित बारीक करून घेतले, पाहू शकता तुम्ही. थोडंसं पाणी घालून वाटलं आहे. आता हे आपण जे रवा आणि दही मिक्स केलं होतं त्यातच आता हे मी वाटण घालून एकत्र करून घेणार आहे. अगदी हेल्दी, म्हणजे अगदी अर्धा तास पण नाही लागणार. अगदी 15 ते 20 मिनटामध्ये ही रेसिपी तयार होते आणि खायला तर एवढी छान लागते ना, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. आणि मुलं कधी वाटाण्याची भाजी खात नाही, तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना वाटाणे खाऊ घालू शकता. त्यांना कळणारही नाही की यात वाटाणे आहेत म्हणून. माझ्या मुलांना तर कळालंही नाही आणि घरातल्याही कुणाला कळालं नाही की यात वाटाण्यापासून हा ढोकळा मी केलेला आहे म्हणून. आता हे सर्व मी मिक्स करून घेते. आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन मी त्यात टाकलेलं आहे. आपल्याला हे मिश्रण खूप पातळ पण नाही करायचं आणि घट्टही नाही. आता दुसरीकडे मी कढईमध्ये पाणी तापत ठेवलेले, त्याचीच वाफ येते पहा ही कॅमेरावर. आता ताटाला मी तेल लावून घेते व्यवस्थित चारही बाजूनी, कारण आपल्याला हे सर्व तयारी आधी करायची आहे, इनो टाकायच्या आधी. आता मी इथे इनो टाकले आणि थोडंसं 1 चम्मचभर मी लिंबाचा रस बाजूला काढून ठेवला आहे बाउलमध्ये, तो मी याच्यात टाकणार आहे. आता इथून पुढची प्रोसेस आपल्याला खूप पटकन करायची आहे. आता हे मी पटकन मिक्स करून घेते. कढईमध्ये मी पाणी ऑलरेडी गॅसवर चढवलेलं आहे आपल्याला याला स्टीम करून घेण्यासाठी. कारण काय होतं, आपण जर नंतर सगळी प्रोसेस केली तर हे बॅटर बसण्याची शक्यता असते, फुगत नाही मग, त्यामुळे. आता हे सर्व मी पटकन या प्लेटात काढून घेतलं आहे आणि याला 1-2 वेळ टॅप करायचं आहे, फक्त एअर असेल तर निघून जाईल. आता हे थोडंसं लाल तिखट चिमूटभर वरून भुरभुरती आहे, कारण छान दिसण्यासाठी, बाकी काही नाही. आता पटकन याला कढईमध्ये मी ठेवून घेते. तुमच्याकडे स्टीमर असेल तर त्यातही केलं तरी चालेल. पाणी गरम पाहिजे खालचं, म्हणजे झाकण ठेवून 15 मिनटं आपण याला छान स्टीम करून घेणार आहोत. मध्ये हात घालायचा नाही आहे, बिलकुल उघडूनही व्हायचं नाही आहे. आता 15 मिनटांनंतर मी याला उघडून चाकूने फक्त चेक करते, पाहू शकता तुम्ही. एकदम क्लीन आपल्याला सुरी निघलेली आहे. आणि आता हे थंड झाल्यानंतर मी याला कट करून घेतले ढोकळ्यासारखं. आणि हा तडका बनवला आहे, त्यामध्ये फक्त मोहरी, हिंग आणि पांढरे तीळ आणि कोथिंबीर घालून हा तडका मी याच्यावर टाकून घेते आहे. बाकी काहीही घातलेलं नाही आहे. खूप छान लागतो हा तडका. आणि आता आधी चारी बाजूनी याचे काठ सोडून घ्यायचे आणि मग आता हे पाहू शकता तुम्ही किती इझिली निघत आहेत, बिलकुल चिकट होत नाही आहे. म्हणजे आपले 15 मिनटामध्ये छान हे ढोकळा शिजलेला आहे आणि खायलाही खूप छान लागतो. माझ्या मुलांना तर खूप आवडला. तुम्हीही नक्की तुमच्या घरच्यांना करून दाखवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.